कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे तसेच प्रभाग क्रमांक 24च्या माजी नगरसेविका कल्पना चुंबळे व उद्योजक प्रताप चुंबळे यांनी नुकताच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। हा प्रवेश सोहळा भारतीय जनता पक्षाच्या विभागीय कार्यशाळेत झालाय। चुंबळे यांच्या प्रवेशामुळे जुने सिडको प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलाय। भाजपाची ताकद वाढणार आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना चुंबळे यांनी अधिक माहिती दिली आहे। आता देशामध्ये जी आपल्या देशामध्ये जी मोदी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब आणि या सगळ्या लोकांनी जो कामाचा आणि विकासाचा सपाटा लावला आहे, त्यामुळं आपल्याला या पक्षामध्ये प्रवेश करायला वाटलं, म्हणून आम्ही त्याच्यात प्रवेश केलेला आहे। तर त्यानंतर आम्ही व्यवस्थितपणे आपल्या पक्षाचं काम करून पक्ष कसा पुढे जाईल याचे प्रयत्न करू। आज बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक या युक्तिवादाप्रमाणे आम्ही आमचा प्रभाग तरी निदान आम्ही स्वच्छ कसा राहील आणि त्याच्या सुधारणा कशा होतील हे BJPच्या मार्फत, भारतीय जनता पार्टीच्या मार्फत आम्ही हे कामं भरपूर करून दाखवू आणि पक्षाने आम्हाला आमच्यावर जो विश्वास टाकला, जी जबाबदारी टाकली ते आम्ही पूर्णत्वास नेऊ एवढंच बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जम्बो प्रवेश सोहळा पार पडल्यानं सिडको परिसरात संपूर्ण भाजपमय वातावरण झाल्याचं बघायला मिळत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।